नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आज मी तुमच्याबरोबर आमच्या लहानपणीची गुळपापडीची रेसिपी शेअर करते. तर ही रेसिपी आईची आहे. आईने आम्हाला लहानपणी खूप दिली होती ही बनवून आणि आम्हा सगळ्यांना खूप आवडायची. तर बघा, इथे एक कढईमध्ये 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटनी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मी मीडियम गॅसवरच हे करते आहे. इथे एका प्लेटमध्ये बघा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा त्याच एका वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. हे गूळ आपल्याला ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि गूळ छान असं मऊसूत झालं पाहिजे, म्हणजे त्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता गूळ एकदम मेल्ट झालेला आहे. बघा मी याच्यामध्ये काढून घेते आहे आणि ह्याला छान असं गरम गरम असल्यावरच सेट करून घ्यायचं आहे. आता इथे मी चमच्याच्या साह्याने ह्याला छान असं शेप देऊन घेतलेला आहे. ह्याच्यावर छान आता मी बदाम कट केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये गार्निशिंगला टाकून घेतलेले आहेत आणि ह्याला छान असं कटिंग करून घेतलेलं आहे. ते बघा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तसं आम्ही आईकडे करायचो, तसंच आज माझ्या मुलींनी माझ्याकडे केलं तर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.